हे सृष्टी कशाला बनवली? आपण जन्माला आलोच नसतो तर काय केलं असतं? एवढं ब्रह्मांड बनवला सृष्टी विधात्याने, झाडं बनवले, अनेक तऱ्हेचे प्राणी बनवले, पण त्या सृष्टी विधात्याला वाटलं मी 4 पायाचे प्राणी बनवले, चिडी मुंगी, उडणारे पक्षी, जलचर प्राणी सगळे बनवले, पण या 2 पायाच्या प्राण्याला परमेश्वराने चांगली सद्बुद्धी दिली आहे. हा 2 पायाचा प्राणी चांगलं समजू शकते, बोलू शकते, वागू शकते, असा हा प्राणी भगवंताने बनवलेला आहे. आता आपल्यावर जे काही दुःखाचं डोंगर आलं, आपल्या कर्मानुसार आलं, आपल्या कर्मानुसार आलो. आपण अंधश्रद्धेमध्ये फसून गेलो होतो, वाईट विचारामध्ये फसून गेलो होतो, म्हणून या 2 पायाच्या प्राण्याला खूप चिंता पडली की भगवंता, मी एवढं पूजन करतो, बुवाबाजीकडे जातो, तांत्रिक मांत्रिक वाल्याकडे जातो, तरी माझे दुःख दूर होत नाही. आता या कलियुगात परमेश्वराने महान त्यागी बाबा जुमदेवजीला जन्माला का बरं टाकलं असेल? बाबा हे अवतारी पुरुष आहे, भगवंतानीच अवतार घेतलेला आहे. या जगात या मानव रूपी प्राण्याचा कुटुंब चांगला झाला पाहिजे, वाईट व्यसन सुटले पाहिजे, अंधश्रद्धा सुटली पाहिजे, आणि हा माणूस मुक्त झाला पाहिजे, स्वतंत्र झाला पाहिजे. म्हणून परमेश्वराने महान त्यागी बाबा जुमदेवजीला या धर्तरीवर पाठवलं, आणि बाबाच्या सानिध्याने 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम मिळाले. तर हा मनुष्य प्राणी चांगला समाधानी जीवन जगून राहिलेला आहे. म्हणून आपण अज्ञानता वाढवू नये, सज्ञान बनायचं. आपल्याला समोर बाबा आहे, लडका होना सपूत. कोण म्हणतात? बाबा म्हणतात. कपूत नाही होना, लडका होना सपूत. तुम्ही माझे लेकर आहात. लडका होना सपूत, कपूत नाही होना. आपल्या पोराला महान त्यागी बाबा जुमदेवजींनी शाळेत फी भरण्यासाठी 3.5 रुपये मागितले. पोराने देऊन दिले बाबांना. 3.5 रुपयाची रसीद आणायला पाहिजे. त्यांनी 3 रुपयाची रसीद आणली. बाबा म्हणतात, रे बापू, हे 3 रुपयाची रसीद काऊन 3.5 रुपये दिले ना? रडू लागला. दिले एक थापड मारून, लडका होना सपूत, कपूत नाही होना. आईला चिंता पडली, पोटासंग धरलं लेकराले. बाबा म्हणते, सोन्याची सुरी होय का ते? घाल आपल्या पोटात. मैं सड़क पे जाऊंगा, वहां पे तपश्चर्या करूंगा, ये घरदार भी ले लो.
नहीं होना मेरे को, ये घर मेरा है, ये घर में आत्मा है, वही परमात्मा है। एक दिन भगवत शक्ती याही परमात्म्याच्या आत्म्याला उडवून घेऊन जाईल। मग हा घर कुठं राहील? हाड मांस रक्ताचं शरीर कुठं राहील? त्या कोरडीच्या घाटावर जाळावं लागेल। सीधाच गणित आहे। लड़का मेरे को सपूत होना कपूत नहीं होना, ते शब्द आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्या पोराला मारलं आपण कसे तत्व शब्द नियम जर पाळले नाही तर भगवंताचा अनादर होईल। हे विधान भगवंताचे आहे। बाबानं भगवंताचे विधान, हे लोकसभेचे नाही, भगवंताचे विधान बाबांनी सगळ्यांना स्वा करून दिलं। तुम्ही हे विधान सांभाळा आणि तुम्ही तुमचीच मुक्ती पहा। दुःखातून मुक्तही होते, वाईट व्यसनातून बी दुःख दूर होते, अंधश्रद्धेतून कडे बी आपलं लक्ष नाही जाऊ शकत। तर अशा तऱ्हेनं आपल्याला स्वतःला सजवायचं आहे। आपण बाबाच्या संगतीमध्ये, या सतसंगामध्ये बसलेलो आहोत। या सतसंगाचा प्रभाव आपल्या रक्तामध्ये बरोबर ऑटोमॅटिक विलीन होईल। तुमचं रक्त शुद्ध होईल, तुमचे विचार शुद्ध होईल आणि मुक्ती मिळेल। आता मुक्ती एकच नाही, जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून 3 वेळा जन्म घ्या, कोणत्याही 84 योनीमध्ये जन्म घ्या, हे असं नाही पाहिजे। मुक्ती अशी पाहिजे की आपण बाबाजवळच जाऊन बसलो पाहिजे, त्याला म्हणतात मुक्ती। म्हणून प्रत्येकाने जसं होते तसं आपला परिवार शुद्ध करा, निर्मळ करा, पवित्र करा। हा आकार भगवंताने बनवलेला आहे। या आकारामध्ये विकार नको टाका। हा असा, तो तसा, तो खराब। पण बाबा म्हणतात, अरे सगळे चांगले आहे, कोणी खराब नाही आहे। ज्याची बुद्धी ज्ञान जसं जसं चालते त्या परी तो पुढे पुढे जाते। म्हणून मायबापांनी आपल्या पोराला जरी शिक्षण देऊन राहिले, ग्रॅज्युएट होईल, इंजिनियर डॉक्टर होईल, फर्स्ट क्लासचा आदर्श दाखवेल, पण या बाबाचं ज्ञान देणं जरुरी आहे आपल्या लेकराले। या बाबाचं ज्ञान विसरता कामा नये। नुसतं पगार मिळण्यासाठी, घरगृहस्थी उंचावण्यासाठी नुसतं पगारच साथ नाही देत, त्याला घेणं देणं बी याद आहे, तर नेणं बी याद आहे भगवंताला। ज्याला आपले कर्म चुकले तर लेण्याच्या देण्यात पडून जाऊ। म्हणून भगवंताचे हे सत्संगाच्या चर्चा बैठकीत आपण सगळे समय पाहून येण्याचा प्रयत्न करा। एकामेका करू सहाय्य। कोणता सहारा? ज्ञानाचा सहारा।
एकामेका करू सहाय्य, अवघे धरू हा सुपंथ. हा पंथ सुंदर आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. या निर्मळ अवस्थेमध्ये आपल्यालाही राहायचं आहे आणि आपल्या लेकराबाळांना चांगलं सुशिक्षित करायचं. चांगले ग्रॅज्युएट इंजिनियर झाले पाहिजे, पायलट झाले पाहिजे, कलेक्टर कमिशनर झाले पाहिजे. तर भगवंत जरूर तुमच्या मनात जे असल, परमेश्वर ओळखतो. बिना मागे मिले मोती. मागितल्यानं काय नाही भेटणार, बिना मागे मिले मोती. तुमच्या मनातले भाव तो ओळखतो. न परमेश्वराला बी फिकीर पडते की याला मदत केलीच पाहिजे, जरूर करते. ते एवढेच बोलून मी टाइम पाहून माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबा मला क्षमा करा. नमस्कार.